हॅलो चिल्ड्रेन, गोष्ट ऐकायला आवडते ना तुम्हाला? आज मी तुम्हाला आयशूची स्टोरी सांगणार आहे. एक होती क्यूट क्यूट छोटी आयशू. ॲक्च्युअली तिचं नाव ऐश्वर्या होतं, पण तिला तिचे सगळे स्कूल फ्रेंड्स आयशूच म्हणायचे. तिची एक डॉल होती. एकदा तिला वाटले, माझ्याकडे राहायला हाऊस आहे, तसे हाऊस डॉलीला पण असायला हवे ना. ती गेली डॅडाकडे. म्हणाली, डॅडी डॅडी, ब्रिंग मी अ गुड मेकॅनो. मेकॅनो? हां, मी डॉलीज हाऊस बनवणार आहे. आयशूचे डॅडी बिझी होते, ते ऑफिसला निघालेले. सो ते म्हणाले, आस्क युअर मॉम. मग आयशू गेली मम्मीकडे, पण तिची मम्मी कुकिंग करत होती. सो ती म्हणाली, नॉट नाऊ आयशू. आयशू खूप सॅड झाली. तिची ग्रँडमदर देवपूजा करत होती. आयशू तिच्याजवळ गेली. ग्रँडमा म्हणाली, आयशू बाळा, तू सॅड का आहेस? आयशूने तिची सगळी स्टोरी सांगितली. ग्रँडमाने सांगितले, बाळा, देवाकडे प्रे कर. आयशूने विचारले, गॉड माझ्या डॉलीला हाऊस देईल काय? ग्रँडमा फक्त हसली. मग आयशूने ग्रँडमासाठी देवासमोर हात जोडले. पण लगेच ती लिव्हिंग रूममध्ये आली. तिचा मोठा ब्रदर स्कूलला निघाला होता. त्याच्यासाठी मॉमने नवे शूज घेतले होते. आयशूला टीज करत त्याने बॉक्समधून शूज काढले आणि बॉक्स आणि लीड तसेच टाकून तो पळालाही. तितक्यात ग्रँडमासुद्धा बाहेर आली. तिने एम्प्टी शू बॉक्स उचलला. तिच्या मनात एक थॉट आला. तशी तिने आयशूकडे पाहिले. आयशूने बॉक्स घेतला आणि डॉलीला त्यात बसवले. आता ग्रँडमाने बॉक्सचे लीड उचलले. तिची ॲक्शन बघून आयशूने लीड घेतले आणि बॉक्सवर ठेवले. आणि तिच्या मनात आले, अरेच्चा, हाऊस आणि हाऊस रूफ तयारसुद्धा झाले. मग ग्रँडमा सांगते तसे तिने ब्युटिफुल रूफ बनवले. मग बर्थडे गिफ्ट पेपर्स आणून वॉल डेकोरेट केल्या. बॉक्सचा थोडा भाग रूफच्या बाहेर होता. सो ग्रँडमाने सांगितले तसं घरासमोर जाऊन गार्डनमधून तिने थोडे ग्रीन ग्रास आणि छोटी छोटी फुलं आणली आणि डॉलीज हाऊससमोर क्यूटशी छोटीशी गार्डन बनवली. आणि बघता बघता ब्युटिफुल डॉलीज हाऊस तयार झाले. इव्हिनिंगला तिचे डॅडी ऑफिसमधून घरी आले. त्यांना एकदम आठवले की आयशूने मेकॅनो सांगितला होता. त्यांना वाटले, झाले, आता आयशू खूप रडणार, दंगा करणार. पण बघता तो काय, आयशू तर हॅपी होती. डॅडी काही बोलायच्या आधीच ती म्हणाली, लुक डॅडी, मी डॉलीसाठी हाऊस बनवलं. वा वा, व्हेरी गुड, डॅडी म्हणाले. पण तू हे कसं केलं? आयशूने ग्रँडमाकडे पॉइंट केलं. ती म्हणाली, डॅडी, आज मी लर्न केलं की आपण वेस्टपासून बेस्ट करू शकतो. मुलांनो, आवडली ना आयशूची स्टोरी? तुम्ही सुद्धा तुमच्या घरातल्या वेस्टपासून काहीतरी सुंदर बेस्ट वस्तू बनवू शकता. बनवाल ना? ओके, बाय. भेटूयात पुन्हा.